आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे, व्हॉट इज मीन बाय थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन. सचिन केलंच थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशनचं नक्की मिनिंग काय आहे बघा. डिफरन्शिएशन अँड इंटिग्रेशन या ॲज ऑन टुडे एक मॅथमॅटिकल टूल म्हणून यूज केल्या जातात. याचा शोध ॲझॅक न्यूटनने लावलेला आहे किंवा लायब्निझने लावलेला आहे. पण डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन याचं निश्चित मिनिंग काय आहे ना, हे कुणीही सांगितलेलं नाही. तर नीट लक्षात घ्या, डिफरन्शिएशन म्हणजे काय माहीत आहे का? टाईम डिफरन्शिएट होतो. जेव्हा टाईम डिफरन्शिएट होतो ना, तेव्हा स्पेस क्रिएट होतो. अकॉर्डिंग टू सचिन किरत थिअरी ऑफ टाईम कंपन्सेशन, सगळ्या ज्या फंक्शन आहेत ना, या टाईम फंक्शन, सगळ्या जॉमेट्रिकल फिगर आहेत ना, या टाईमला रिप्रेझेंट करतात. स्ट्रेट लाईन आहे ना, ही टाईमला रिप्रेझेंट करते. स्ट्रेट लाईन नेहमी सरळ असते. टाईम हा सुद्धा नेहमी सरफेसला नॉर्मल असतो. तर अकॉर्डिंग टू सचिन किरस थिअरी ऑफ टाईम कंपन्सेशन, हा बघा, साईन थिटाची डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा आहे. काय? साईन थिटाची डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा आहे. कॉस थिटा रिप्रेझेंट फॉर द स्पेस. कॉस प्रोडक्ट कधीही निगेटिव्ह नसतो. म्हणजे निगेटिव्ह नसतो याचा अर्थ कॉस जो प्रोडक्ट आहे, स्पेस म्हणजे कॉस प्रोडक्टमध्ये आपण साईन कन्सिडर करत नाही. कॉस प्रोडक्ट हा जो आहे, हा कॉस प्रोडक्ट त्याच्याविषयी जास्त डिटेलमध्ये मी माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे. पण नीट लक्षात ठेवा, साईन थिटाची डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा आहे. साईन थिटा रिप्रेझेंट टाइम्स. साईन थिटा रिप्रेझेंट द मॅग्निट्यूड ऑफ द टाइम इन रिअल सेन्स ऑफ द वर्ड. साईन थिटाची डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा आहे. म्हणजे नीट लक्षात ठेवा, साईन थिटा टाईमला रिप्रेझेंट करतो, कॉस थिटा स्पेसला रिप्रेझेंट करतो. टाईम डिफरन्शिएट झाल्याशिवाय स्पेस क्रिएट होत नाही. आणि साईन आणि कॉस थिटा, साईन रेशो हा सन गवर्न करणारा रेशो आहे. सन इंटिग्रेट करतो, मून डिफरन्शिएट करतो. सन इंटिग्रेट करतो आणि मून डिफरन्शिएट करतो. तर दिस इज द मिनिंग ऑफ द इंटिग्रेशन अँड डेरिव्हेटिव्ह. डिफरन्शिएशन म्हणजे काय? टाईममधून स्पेस अलग होणं किंवा टाईम आणि स्पेस क्रिएट होणं. टाईम डिफरन्शिएट होतं. जे टू कंपोनंट आहेत ना, ते टू कंपोनंट हे स्पेस आणि टाईमला रिप्रेझेंट करतात. आणि जेव्हा फंक्शन इंटिग्रेट होते ना, तेव्हा स्पेस आणि टाईम पुन्हा एकत्र येतात. नीट लक्षात ठेवा, ज्या जगातली कुठलीही फंक्शन असते ना, ही डायरेक्ट फंक्शन नाही, ती डिफरन्शिएट होऊनच येते. कारण टाईम सुद्धा डिफरन्शिएट होऊनच आलेला आहे. तसं बघायला गेलं तर टाईम हा इटर्नल आहे, फिनॉमिनॉन.